कमालीची उत्सुकता कुठली आहे तर ती महाराष्ट्रात काय घडतंय। महाराष्ट्र इतकं विचित्र राजकारण देशातल्या कुठल्याही राज्यात झालेलं नव्हतं। एक मोठी अपडेट, शिरूरमधनं अमोल कोल्हे 6000 मतांनी पुढे असल्याचे चित्र आहे। आघाडी घेतली अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवरती। अश्विन, खरं ज्ञानदा आणि आढळराव पाटलांना मला वाटतं निवडणुकीच्या आधीच काही दिवस जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश त्यांनी केलेला होता आणि आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी 1 to 1 फाईट आहे आणि तिकडे सध्या तरी अमोल कोल्हे हे 6000 आघाडीवर दिसतात। आणि अजित पवारांनी ज्या जागा अत्यंत प्रेस्टिजियस बनवल्या त्यातली अर्थात शिरूरची एक जागा आहे। गेल्या वेळेला सुद्धा ती होती आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ती आहे। चिन्हांचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कोणाकडे कोणतं चिन्ह हे नेमकं मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे की नाही याचा परिणाम निकालांवरती किती होतो हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणखी एक अमरावतीतली बहुचर्चित जागा नवनीत राणांनी तिकडे आघाडी घेतली आहे। तिकडे देखील तिरंगी लढाई आहे आणि बच्चू कडू आणि ही सगळी मंडळी ज्यांनी कशी भूमिका घेतलेली होती आपण बघितलेलं होतं। मात्र नवनीत राणा, भाजपच्या नवनीत राणा इकडे आघाडीवर आहेत। अमरावतीमधली ही मोठी अपडेट। बळवंत वानखेडेंची पिछाडी, दिनेश बुब यांची पिछाडी आणि नवनीत राणांच्या उमेदवारीला भाजपच्या अंतर्गत गोटातनं सुद्धा कमालीचा विरोध झालेला, पण नवनीत राणांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे। अमरावतीतनं नवनीत राणा पुढे आहेत। महाराष्ट्राचं चित्र अश्विन आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया। 48 जागांचं 32 जागांचे कल ज्ञानदा हाती आलेले आहेत आणि महायुती 19, मविया 13 अशी सध्याची स्थिती आहे। भाजप सगळ्यात मोठा म्हणजे नंबर 1चा इकडे कलामधला पक्ष आपल्याला दिसतोय। भाजप 14 जागी आघाडीवर, शिंदेची शिवसेना 4 जागी, अजित पवार 1 जागी, ठाकरेंची शिवसेना 7 जागी, शरद पवार आणि काँग्रेस प्रत्येकी 3 जागी। त्यामुळे 19-13 हे राज्यातलं चित्र। 48 पैकी 32 जागांचे कल हाती आले आणि अमरावतीतनं नवनीत राणांनी आघाडी घेतली तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे आपली आघाडी अगदी पहिल्या फेरीपासून टिकवून आहेत। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा हा सामना। नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवतात।